बॅट्समनबद्दल काय सांगाल? एक शेवटचा चौकार आणि आपण जिंकलो. जसं अमित मोडकांनी सांगितलं की जशी ही फायनल असायला हवी होती तशीच झाली, त्या अपेक्षेप्रमाणेच झाली. आणि लोकांची अजून एक अपेक्षा होती क्रिकेटप्रेमींची की एक असा खेळाडू ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होती आणि आज ती त्यांनी पूर्ण केली, ती म्हणजे रोहित शर्मा. त्याच्या दमदार खेळीमुळे आपण जिंकलो आहोत. जसं अमित मोडकांनी सांगितलं की श्रेयस अय्यरनी जी त्याला साथ दिली, ही जी टुर्नामेंट होती ना त्याच्यात थ्रूआउट जर आपण एक पाहिलं असेल की 1-2 पहिल्या विकेट गेल्यानंतर जे आपले खेळाडू बॅट्समन आले त्यांनी कुठचाही एक प्रेशर न ठेवता टुर्नामेंट खेळले. आजही त्यांनी तेच केलं. मग तो अक्षर पटेल असेल, श्रेयस अय्यर असेल, के.एल. राहुलचं पण नाव घ्यायला हवं, कारण 30 ते 40 रन. थोडं थांबवतो कारण ही आपण टीम इंडिया जर आज बघितले ना रोहन, अमित, याचा कोणी एक हिरो नाहीये. म्हणजे जसं 90s मध्ये मी क्रिकेट बघत आलो ना की सचिन तेंडुलकर खेळला पाहिजे तरच आपण जिंकू, असा कोणी हिरो नाहीये. या टीम इंडियाचा प्रत्येक प्लेअर अमित हा हिरो आहे. अगदी अगदी श्रेयस ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने अक्षर पटेलने बॅटिंग केली, तुम्ही आणि मी जर तुम्ही 90sचं क्रिकेट बघितलं असेल, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की अक्षर पटेल सारखा प्लेअर इतका फ्री हँडेडली खेळेल. श्रेयस सारखा प्लेअर इतका फ्री हँडेडली खेळेल की अरे रोहित शर्मा आउट झालाय, विराट कोहली आउट झालाय, शुभमन गिल यांना काही फरक पडत नाही. तुम्ही समजून घ्या. आणि सकाळपासनं रोहन, अमित, मी जे सांगतोय ना की जे डेप्थ आहे ना आपल्या टीम इंडियाच्या बॅटिंगची, की अक्षर पटेल, त्याच्यानंतर के.एल. राहुल, त्याच्यानंतर जडेजा, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर शामी, ही डेप्थ आहे ना ही तुम्हाला स्ट्रेंथ देते, ही तुम्हाला ताकद देते की जा आणि तुमचा जो नॅचरल खेळ आहे ना तो खेळ करा. मी तुला सांगतो अमित की आजचं आपण जे आज अजिंक्य पद मिळवलेलं आहे ना, दिस इज इनक्रेडिबल. ही मॅच जर मी तुम्हाला सांगितलं ना तर आपण सीसॉ सारखी बघायला पाहिजे. की लहानपणी आपण जे सीसॉ खेळत होतो की कधी हा वर कधी तो वर, कधी कधी याच्या वेटमुळे तो खाली गेला, कधी त्याच्या वेटमुळे त्याचा परफॉर्मन्स वाढला. आणि तसं सीसॉ मॅच आपल्याला या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये बघायला पाहिजे आणि ती बघायला मिळाली. सॅटनर सारख्या बॉलर्सनी एकदम क्रुशियल टाइमला येऊन ज्या पद्धतीनं विकेट्स काढल्या, ज्या पद्धतीनं टीम इंडियावर प्रेशर बिल्डअप केलं, ज्या पद्धतीनं विराट कोहली का आउट झाला, अमित, रोहन, विराट कोहली का आउट झाला, ज्या पद्धतीचा शॉट तो खेळायला गेला. विराट कोहली नंतर जर आपण त्याच्याच नावावर डिपेंड असतो तर ही मॅच आपण जिंकू शकलो नसतो. श्रेयस अय्यरला त्याचा काही फरक पडलेला आपल्याला दिसलेला नाही. त्याच्यानंतर आलेला अक्षर पटेलला देखील त्याचा फरक पडलेला दिसला नाही. आणि मला असं वाटतं की ही टीम इंडिया का चॅम्पियन आहे. 2023च्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये ही टीम इंडिया जाते, त्यानंतर T20 वर्ल्ड कप ही टीम इंडिया जिंकते, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी ही टीम इंडिया जिंकते. कारण या टीम इंडियाचा कुणीही एक देव नाहीये. एक विराट कोहली, एक सचिन तेंडुलकर किंवा एक रोहित शर्मा जिंकून देईल अशी ही टीम इंडिया नाहीये. यातला प्रत्येक प्लेयर्सला वाटतं की तो मॅच विनर आहे आणि तो येतो आणि तसा परफॉर्मन्स देतो आम्ही, म्हणून आपण ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकलो. अगदी अमित सर, जसं तुम्ही म्हणाला की कोणी एक हिरो नाहीये, सगळेच प्लेअर आपले हिरो असं म्हणावं लागेल. आपण ना नाशिकमध्ये जाऊया. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय नेमकं नाशिकमध्ये आता सध्या दृश्य बघायला मिळत आहे? प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष जो आहे तो नाशिकच्या मॉडर्न कॉलनी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रस्त्यावर उतरलेले आहे आणि ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपण ही सगळी दृश्य बघतोय नाशिक मधली आणि नाशिकच्या मॉडर्न परिसरामध्ये अशा पद्धतीनं ही मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आपण या लहान मुलांशी बोलणार आहोत. कोण भारी केलं आज? बॉलर्स ने अच्छा खेला और सबने अच्छा खेला. आज जो विजय झालेला आहे टीम इंडियाचा खूप जल्लोषात झालेला आहे. एक संयमी खेळीमुळे आपलं हे बोल रे, आजचा जो सामना झालाय तो उत्कृष्ट प्रकारे झाले. आपली फिल्डिंग पण चांगली झाली आणि बॅटिंग खूप सुद्धा चांगली आहे. आजचा जो विजय आहे आपला देश धर्मासाठी विजय आहे आणि इथून पुढे शुभेच्छा इंडिया टीमला. भारताच्या विजयाच्या एकदम जल्लोषात नाशिकमध्ये झालेला आहे. युवासेनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं होतं. त्यांनी अतिशय म्हणजे चांगली पोचपावती मिळाली. भारत माता की आज जे युवा सेनेने जे कार्यक्रमचे जे आयोजन केलेलं आहे त्या सर्व नाशिककरांनी व सर्व
रोड रहिवाशांनी सर्वांनी याचा आनंद घेतलेला आहे. तुम्ही सर्वांनी बघू शकता की किती लोक याचा आनंद भाऊ एकच बोले बाकी आज पाकिस्तान विरुद्ध विराट कोहली खेळले, आज तसेच न्यूझीलंड विरुद्ध रोहित शर्मा खेळले. असंच पुढे पुढे चालत राहावं, असंच नाही का चॅम्पियन जिंकत राहावं ही दुसरं सांगायला अतिशय आनंद होत आहे की मुंबईच्या राजाने अखेर दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने खूप मोठ्या प्रमाणात विजय हा हासिल केला आणि हा संपूर्ण भारतीय वासियांसाठी हा खूप मोठा जल्लोषाचा वातावरणाचा दिवस आहे आज. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे. माझ्या मागच्या बाजूची गर्दी आणि त्यावरनं या उत्साहाचा आनंद आपण लावू शकतो. मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती नाशिकमध्ये झालेली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातली ही सगळी दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई लहान मुलं जे आहेत ते देखील आता या जल्लोषामध्ये सहभागी होत आहे. संपूर्ण चौकामध्ये अशा पद्धतीनं नागरिकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. अनेक जण जे आहेत ते आपल्या हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन या ठिकाणी फडकवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच या सगळ्या विजयाचा विजयाचा उत्साह जो आहे तो आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. आणि भारतीय संघाने ज्या पद्धतीनं लक्ष्मण, तुमच्या मागची गर्दीच बोलते की नाशिककर नेमकं काय म्हणतात. आपण मुंबईमध्ये जाऊया. कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत.